आपलं जे इंडियन कल्चर आहे, मी म्हणते की वी आर सो लकी की तिथे ती फॅमिली असते, म्हणजे सासूबाई आहेत, सासरे आहेत किंवा ती मुलगी आहे, ते एकत्र राहत आहेत. त्याच्यामुळे एक त्या स्त्रीकडे पण तो अनुभव आहे प्रेग्नन्सीचा की हे असं होतंय, म्हणजे हे असं होणं नॅचरली आहे. आपल्या क्लासचा खूप छान उपयोग होतो. ओके, मी हे बघितलंय. आम्ही हा गर्भसंवाद जो साधतो, गर्भसंवाद आम्ही जो सांगतो, त्याच्यामध्ये आम्ही बाळाच्या बाबाला खूप वेळा बोलायला लावतो. प्रिनेटल योगा किंवा गर्भसंस्कारचा क्लास ही एक जबाबदारी आहे. त्या पिरियडमध्ये काय होतंय, म्हणजे काय गरजेचं आहे हे समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्ही जिममध्ये जाताय आणि जिममध्ये तुम्ही जाताय, तिथे एक कोणीतरी योगा इन्स्ट्रक्टर येत आहे आणि तुम्ही म्हणाल की नाही, मी त्यांनाच विचारलं आणि आय कंटिन्यूड. आणि त्या केसमध्ये जर असं झालं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने योगाभ्यास करता आहात आणि ते बाळच खाली आलं, पिशवीचं तोंडच ओपन झालं, तर कोण जबाबदार? योगा सेशन्स जेव्हा होतात त्यामध्ये तुम्ही सेपरेट मंत्रासाठी पण तितका वेळ देतात, कारण त्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात गर्भसंस्कारच्या वेळी. सो हे कोणते मंत्र असतात? तर मंत्र नाहीये, ते मंत्रशास्त्र शब्द आहे. ओके, त्याच्या मागे पण सायन्स आहे. आणि त्याची डेफिनेशन काय आहे? मननात त्रायते इति मंत्र. माझ्या मनामध्ये ज्या वेळेला मी कुठल्या गोष्टीची भीती बाळगते किंवा मी खूप एक्साइटेड असते, म्हणजे माझी एनर्जी जी आहे ही एनर्जी खूप जास्त आहे किंवा माझी एनर्जी खूप कमी आहे, तर दोन्हींसाठी पण युक्तीने वापरायची गोष्ट आहे मंत्र. भीती म्हणजे तिच्या मनामध्ये आहे, नॉर्मल डिलिव्हरी होईल की नाही वगैरे, मग त्यावेळेला मी तिला सांगते की तू दुर्गा 32 नामावली. तुम्ही लक्षात घ्या की ह्या गर्भसंस्कार जो क्लास आहे याच्यामधून तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पण उन्नत होत जात आहे.